महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शांतता रॅली व जाहीर पाठिंबा। देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्तीकरिता विविध संघटनेच्या वतीने मुक्ती आंदोलने सुरू आहेत। त्यात अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा शाखा वाशिम वतीने जाहीर पाठिंबा व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले। आयोजक जिल्हाध्यक्ष माननीय रंगराव शेजव यांनी केले। विविध ग्रामीण भागातून महिला पुरुष समता सैनिक दल सहभागी होते। भव्य दिव्य अशा शांतता रॅलीचे आयोजन पुढील मागण्यांसाठी करण्यात आले। भारतीय संहिता अधिनियमन 1949 महाबोधी विहारवरती पूर्ण नियंत्रणापासून वंचित आहेत। सध्या स्थितीत बौद्ध भिक्षू व समाज बांधव संवैधानिकरित्या उपोषण करीत असून त्यांचे आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे। बौद्ध भिक्षूंना रात्री 1 वाजता अज्ञातस्थळी नेऊन आंदोलन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र बिहार सरकारने केले असून जाहीर निषेध व्यक्त केला। अशा प्रकारचा शांतता मोर्चा कारंजा तहसील कार्यालयावर धडकला आणि कारंजा तहसीलदार माननीय कुणाल जालडे यांना निवेदन देण्यात आले। प्रमुख मागण्या बुद्धगया महाबोधी महाविहार अधिनियमन 1949चा कायदा रद्द करावा। बौद्धगया महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या स्वाधीन करावे। बुद्धगया महाबोधी महाविहार यावर असलेले असंविधानिक गैर बौद्ध नियंत्रण असलेले महाबोधी महाविहार पूर्णपणे मुक्त करावे। अशा मागण्यांकरिता या शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी मेजर तरुण शिरसाट, आयुष्यमान छत्रपती मनवर, आयुष्यमान सुभाष वरघट, आयुष्यमान यशवंत साऊतकर, राहुल गुडदे, दयाशंकर लांजेवार, सौ पद्माताई मोहोळ, सौ कल्पनाताई खडसे, सौ ममताताई वंजारी, समता सैनिक दल महिला संघटन, ज्योतिताई खडसे, नलुताई खडसे, तुळसाबाई खडसे, संगीताताई खडसे, ललिताताई सवई, सविताबाई खडसे, सुनंदताई तायडे, अर्चनाताई तायडे, कुसुमबाई मनोहर, सुंदरबाई आगमे, शकुंतलाबाई भगत, शांताबाई तायडे तसेच जास्तीत जास्त महिला या कार्यक्रमास वेळेस उपस्थित होत्या। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याची महिला जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी एकच गव्हर्नमेंटला सांगू इच्छिते की 84,000 स्तूप जे सम्राट अशोकांनी बनवले तर त्या सर्व स्तूपांवर आज मनुवाद्याचं राज्य आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना अन्न वस्त्र निवारा सर्वात जास्त आम तळागाळातील लोकांसाठी सर्वात जास्त घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि आज आम्ही इथे 19A च्या ॲक्टनुसार बोलत आहोत। जे महाबोधी बौद्ध विहार जे आहे तर ते बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं। आता शोकांतिका आहे, या रॅलीच्या माध्यमातून आम्ही इथे एक शोकांतिका व्यक्त करेल की सर्व धर्म समभाव असलेल्या भारतामध्ये बौद्धांचे जे विहार आहेत त्यावरच का बरं मनुवाद्यांचा कायदा, त्यावरच का मनुवाद्यांचा अधिकार, म्हणजे सर्व धर्म समभावाला महत्त्व द्यावं की मग RSS आणि हे जे मनुवादी संघटन आहे हे आमच्यावर जे आक्रमक करत आहेत, आमच्या ज्या भावना दुखवण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर विश्वास करावा। विश्वास करावा कशावर? घटनाकाराच्या समाजासोबत जर असा अन्याय अत्याचार होत असेल तर न्याय कुठे मागावा, कुठे मागावा न्याय, हे तर प्रश्नच पडलेला आहे ना। मग आम्ही बौद्धाच्या रस्त्याने चालतो। बुद्धांनी आम्हाला शिकवलेलं आहे की अहिंसेच्या मार्गाने चला। मग अहिंसेच्या मार्गाने आम्ही चालत असताना आमची हिंसा करावी का? मग आम्ही प्रश्न कोणाला विचारावे, आम्ही नात कुठे मागावी? जे आमचे जे प्रेरणास्थळ आहेत, ज्या ठिकाणी आम्हाला जाऊन शांतता मिळते, ज्या ठिकाणी आमचे मुलं बाळ तिथं जाऊन काहीतरी शिकून येतात शांततेच्या मार्गाने, तर ते जर तुम्ही त्याच्यावरच जर तुम्ही अटॅक करत असाल तर एक आम्ही सांगू इच्छितो आमच्या रॅलीच्या माध्यमातून की जर का भारतामधून नाही पूर्ण विश्वामधून जर बौद्ध लोप पावला ना तर मानवी जीवन संपणार आहे। हे जर सरकारला करायचं असेल तर हे शक्य नाही आहे। आमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शांततेने महाबोधी बौद्ध विहार ते बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, वरना धम्माचा गाडा आहे त्याच्या भिक्षू संघांना त्यांनी त्रास दिला। अर्ध्या रात्री त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांना आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल त्या बिहार सरकारचा नितीश मुख्यमंत्री यांच्या शासनाचा आम्ही निषेध करतो। त्याचप्रमाणे गेल्या 75 वर्षापासून जो हा अन्याय झालेला आहे आमच्यावर बौद्ध समाजावर, आमचं स्वतःचं बौद्ध विहार असून ज्या ठिकाणी त्या बौद्ध विहार बिहार राज्याचं नाव फक्त भारतीय बौद्ध या महाबोधी बौद्ध विहारामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे। ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि बुद्धत्व प्राप्त होऊन त्यांना महापरिनिर्वाण सुद्धा त्या ठिकाणी झाले आणि म्हणून
हे सर्व एका भारत देशाचं नसून संपूर्ण देशाचं जगाचं अस्तित्व असं असलेलं बौद्ध विहार हे गैरबौद्धांच्या ताब्यात आहे. आणि म्हणून 1949चा ॲक्ट रद्द करून बिहार सरकारने हे बौद्ध विहार गैरबौद्धाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची सर्व भारतीय बौद्ध महासभा तथा त्याप्रमाणे समता सैनिक दल आणि सर्व समस्त बौद्ध बांधवांची आमची मागणी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत देशाच्या महामहिम महोदय त्याचप्रमाणे बिहार सरकारी शासनाचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे सूचित करत आहोत की लवकरात लवकर आमच्या या मागण्या पूर्ण करतील आणि बौद्धांचं बौद्ध विहार गैरबौद्धांच्या ताब्यातून आमच्या ताब्यात देतील अशी सर्वांना त्यांना विनंती करतो. याकरता आम्ही समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांना सप्रेम जय भीम. भारतातला आमचा बौद्ध राजा सम्राट अशोक यांनी 84,000 स्तूप या भारतामध्ये बांधले. त्यापैकी बौद्ध गयेचं हे मुख्य स्तूप त्यांनी बांधलं. बौद्धांचं हे प्रतीक होतं. कालांतराने पंड्यांची जिथे सत्ता आली आणि आमचं बौद्ध विहार त्यांनी ताब्यात घेतलं. वास्तविक पाहिलं तर जगामधले जेवढे काही धर्म असतील त्या धर्माचे मंदिरं त्यांच्या ताब्यात आहेत. परंतु एकमेव हा धम्म बौद्ध धम्म आमचं मुख्य बौद्ध मंदिरच आमच्या ताब्यात नाही. आणि त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वाशिम जिल्हाच्या वतीने आज कारंजा तहसीलमध्ये आपण सर्व एकत्र जमलो आहोत. तहसीलदार साहेबांना आपण निवेदनसुद्धा दिलं आहे की आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात ताबडतोब करण्यात यावं. बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले उपासक उपासिका आज आपण इथे आलेले आहोत. त्याचं कारण असं की जे काय हे 1 महिना उलटून गेलेला आहे की आपलं बौद्ध विहार आहे बौद्ध गयाचं की ज्या ठिकाणी सिद्धार्थाला सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि ती सम्यक संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर पुढं या पृथ्वीचा विनाश टळला. आणि अन्यथा बुद्धाच्या जन्माच्या पूर्वी प्राध्यापक यशस वायमाचर म्हणतात की बुद्धाच्या जन्माच्या पूर्वी इथे तमोयुग निर्माण झाला होता. आणि हा तमोयुग असा असतो की मन वाटेल तसं वागणे आणि मन वाटेल तसं वागणे म्हणजे पृथ्वीचा विनाश. आणि हा पृथ्वीचा विनाश टळण्यासाठी उमेद बोधिसत्वानं अखेरचा जन्म म्हणून बुद्ध म्हणून महामायेच्या पोटी जन्म घेतला. आणि 6 वर्ष खडतर तपश्चर्या करून तिथे काय मानवाच्या मुक्तीसाठी त्यांनी काय सम्यक संबोधी प्राप्त केली. आणि अखेर म्हणजे 45 वर्ष बैलबंडीचा वापर न करता त्यांनी सतत पायी पैदल फिरून मानवमुक्तीचा संदेश म्हणजेच बौद्ध धर्म सम्यक संबोधी ही आपल्या जगाला दिली. आणि या पृथ्वीचा विनाश टळला. आणि हे विनाश टळण्याचं एकमेव म्हटलं म्हणजे ठिकाण कोणतं असेल जिथं सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. ते प्राप्त झालेले जागा ते बोधी वृक्ष आणि तिथं बोधी जे टेम्पल बांधलेलं आहे कोणं बांधलेलं आहे तर सम्राट अशोकानं. आज बौद्ध वाङ्मयात फार मोठा असा एक सबळ असा पुरावा आहे की अशोकाच्या नावाने 84,000 बौद्ध विहार जम्बूद्वीपात भारतातच नव्हे तर जम्बूद्वीपावर बांधण्यात आलेले होते. आणि त्यापैकी सगळे विहार